डोळ्यांचं चेकअप. सकाळची वेळ होती आणि गट्टू चिंकी शाळेत जाण्यासाठी पटापट तयार होत होते. तेवढ्यात डोरबेल वाजते आणि चिंकी जाऊन दरवाजा उघडते. समोर कॉलनीमध्ये राहणारे डॉक्टर काका होते. गुड मॉर्निंग डॉक्टर काका. गुड मॉर्निंग चिंकी बेटा, शाळेत निघालात का? हो काका. गुड गुड. बेटा जरा तुझ्या आईला बोलव बरं. हा डॉक्टर साहेब, बोला ना. सकाळीच कसं काय येणं केलं? कसं आहे, मी आणि माझे काही आय स्पेशलिस्ट मित्र उद्या आपल्या कॉलनीतल्या मुलांसाठी फ्री आय चेकअपचा कॅम्प लावतोय. त्यामुळे मी गट्टू चिंकीला कॅम्प मध्ये येण्यासाठी इन्व्हाइट करायला आलोय. आय चेकअप कॅम्प? पण तो का काका? आमचे डोळे तर एकदम छान आहेत. काय हो ना चिंकी? अरे हो गट्टू, तुमचे डोळे अगदी छान आहेत, पण तरीही आपण एकदा रुटीन चेकअप केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते कळलं पाहिजे की आपले डोळे किती हेल्दी आहेत. त्यासोबतच फन आणि इन्फॉर्मेटिव्ह ऍक्टिव्हिटीज असणार आहेत कॅम्प मध्ये. तुम्ही या म्हणजे तुम्हाला कळेल. वाव, ऐकायला तर खूप छान वाटतंय काका. मी तर नक्की येणार. हो हो, मी पण नक्की येणार. तू बघच गट्टू, तुझ्या डोळ्यांपेक्षा माझे डोळे जास्त चांगले असतील. असंय काय? चल मग बघूच कोण जिंकतं ते. आई आणि डॉक्टर काका गट्टू चिंकीचे हे बोलणं ऐकून हसू लागतात आणि डॉक्टर काका निघून जातात. गट्टू चिंकी शाळेमध्ये जाऊन आपल्या सगळ्या मित्रांना कॅम्प बद्दल सांगतात आणि ते सगळे सुद्धा कॅम्प मध्ये यायला रेडी होतात. दुसऱ्या दिवशी सगळेजण कॅम्प मध्ये एकत्र येतात. गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग काका. कसे आहात सगळे? आम्ही मस्त. मुलांनो, हा कॅम्प कंडक्ट करण्यासाठी माझ्यासोबत काही व्हॉलंटियर सुद्धा आले आहेत. आम्ही सगळे मिळून तुमचे डोळे तपासू. तर तुम्ही रेडी आहात का? हो, आम्ही तयार आहे. तर मुलांनो, पहिली ऍक्टिव्हिटी आहे बॉल प्ले. तुम्ही सगळे एका रांगेत उभे राहा. मी तुमच्याकडे एक एक करून बॉल टाकेन आणि तुम्हाला तो कॅच करायचा आहे. सगळ्यात अगोदर मी गट्टू तुझ्याकडे बॉल टाकतो आहे. व्हेरी गुड गट्टू. आता मी एकानंतर एक 2 बॉल टाकणार आहे. कॅच कर. ये, मी तर सगळे बॉल पकडले दादा. हो गट्टू, याचा अर्थ आहे तुझं आय आणि हँड कोऑर्डिनेशन अतिशय उत्तम आहे. चला आता एक एक करून बाकीची मुलं या. माझ्याकडनं तर बॉल सुटला. काही हरकत नाही बेटा, मी तुला वेगवेगळे व्यायाम सांगतो ज्याने तूही तुझं आय हँड कोऑर्डिनेशन नीट करू शकशील. डोंट वरी. ओके दादा. चला मुलांनो, आता आपण आपल्या पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे वळू. पुढची ऍक्टिव्हिटी आहे सर्कलिंग द लेटर. या ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला सगळ्यांना एक पेपर मिळेल ज्यात छोट्या मोठ्या साईज मधले अनेक लेटर्स असतील. दुसरे व्हॉलंटियर सगळ्या मुलांमध्ये पेपर्स डिस्ट्रीब्यूट करतात. आता मी इथून जे जे लेटर्स म्हणेन त्या लेटर्सला तुम्हाला शोधून त्यांना सर्कल करायचं आहे. या ऍक्टिव्हिटीमुळे हे लक्षात येईल की तुमचं विजन किती शार्प आणि क्लिअर आहे आणि तुम्ही किती अटेंटिव्ह आहात. तर रेडी आहात का? हो, आम्ही तयार आहोत. व्हेरी गुड. तर पहिला अक्षर आहे एम. सगळी मुलं पटापट आपल्या पेपरवरती एम शोधू लागतात. अरे, मला मिळाला एम. हो हो, मलाही मिळालं. आणि मलाही. अरे, अजूनही मला दिसत नाहीये कुठे. अरे हा बघ ना गट्टू, इथेच आहे. ओ, थँक्यू चिंकी. नाही मुलांनो, यामध्ये एकमेकांची मदत करू नका. आणि ही तर आय टेस्ट आहे आणि टेस्ट मध्ये चिटिंग करत नाहीत. ओके. चला मुलांनो, आता तुमच्या सोबत एक छोटासा क्विज खेळूया. सगळे मिळून एकत्र ग्रुप करून बसा. जो मुलगा सगळ्यात जास्त उत्तर देईल तोच जिंकेल. तर सांगा मुलांनो, डोळ्यांसाठी सगळ्यात जास्त चांगलं व्हेजिटेबल कोणतं? तुमचे ऑप्शन आहेत गाजर की हिरव्या पालेभाज्या. सांगा मुलांनो, करेक्ट आन्सर काय आहे? फक्त ए किंवा बी किंवा दोन्ही? चला मुलांनो, लवकर सांगा, वेळ पटापट पुढे चाललाय. व्हॉलंटियरने नोटीस केलं की सगळी मुले विचार करतायत की उत्तर काय असेल ते, पण चिंकी काही विचार करत नव्हती, तर ती हसत होती. अगं चिंकी, तू का हसतीयेस? तुला काय याचं उत्तर येतंय? हो दादा, मला याचं उत्तर येतंय, पण जेव्हा सगळे जण हरतील तेव्हाच मी उत्तर देईन. हो, आम्ही हरलो. हा, चल चिंकी, आता तू उत्तर दे. याचं उत्तर आहे दोन्ही. व्हेरी गुड चिंकी, एकदम बरोबर. सगळी मुलं चिंकीसाठी टाळ्या वाजवतात. अशाच बाकी देखील ऍक्टिव्हिटीज होतात आणि शेवटी वेळ येते प्राइज डिस्ट्रीब्युशनची.
सगळे व्हॉलेंटियर्स आणि डॉक्टर अंकल एका बाजूला उभे राहतात आणि मुलंही ग्रुप करून उभे राहतात. तर मुलांनो, आजचं बक्षीस त्यालाच मिळेल ज्याचे डोळे सगळ्यात जास्त हेल्दी असतील. एनी गेसेस की ते बक्षीस कुणाला मिळणार आहे ते? आम्ही नाही गेस करू शकत आहोत काका. तुम्हीच सांगा ना की प्राइज कुणाला मिळणार आहे ते. अच्छा, मीच सांगतो. तर आजचं प्राइज जात आहे चिंकीला. सगळेजण चिंकीसाठी टाळ्या वाजवू लागतात. वाव चिंकी, कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स चिंकी. कॉंग्रॅच्युलेशन्स चिंकी. थँक्यू गट्टू. थँक्यू मित्रांनो. थँक्यू सगळ्यांना. ये चिंकी, येऊन तुझं गिफ्ट घे. चिंकीला एक गिफ्ट हॅम्पर मिळतं आणि ती खूप खुश होऊन जाते. आणि गट्टू बेटा, तू जरा कमी व्हिडिओ गेम्स खेळ आणि हो, टीव्ही सुद्धा कमी पहा. मी लक्षात ठेवेन. मुलांनो, तुम्हाला तुमचे डोळे चिंकीसारखे करायचेत. चांगलं खायचंय आणि जास्त टीव्ही किंवा मोबाईल वापरायचा नाही. जास्त स्क्रीन टाइम मुळे आपले डोळे कमजोर होतात. कळलं का मुलांनो? हो काका, मला कळलं. व्हेरी गुड मुलांनो. मला माहिती आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी नक्की फॉलो कराल. तर भेटूया पुढच्या आय चेकअप कॅम्प मध्ये. आणि मी आशा करतो की पुढच्या कॅम्प मध्ये तुमचे डोळे अगोदरपेक्षा छान असतील. बाय मुलांनो. बाय डॉक्टर अंकल. या सोबतच कॉलनीतला आय चेकअप कॅम्प संपतो आणि सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. पुंटून किड्स मधून पार्सल आलंय. अरे, आलं पार्सल? जा मुलांनो, उघडून बघा, तुमच्यासाठी आहे. वा बाई, ह्या तर खूप गोष्टी आहेत. हे फिशिंग फन काय आहे ग? तुम्हा दोघांना मी जे अक्षर सांगेन ते तुम्ही फिशिंग रॉडने उचलून मला दाखवायचं. वाव, आता आपण फिशिंग करत करत अक्षर शिकणार. हे बघा, ह्याला फिस्की फिंगर्स म्हणतात. ह्यामुळे तुमचा डोळा आणि हाताचं कोऑर्डिनेशन खूप स्ट्रॉंग होईल. हे घ्या लिस्ट आणि आता ह्यामध्ये एक एक करून टाकण्याचा प्रयत्न करा. आई, हे तर खूपच मस्त गिफ्ट आहे. कितीतरी प्रोडक्ट्स आहेत ह्यामध्ये. आम्हाला खूप मजा येतेय. हा कोणता बॉक्स आहे? हा आहे पुंटून किड्सचा लर्निंग बॉक्स, जो आपण घेऊन आलेलो आहोत नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजीतल्या मुलांसाठी. जर तुम्हालाही हा बॉक्स ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप किंवा कॉल करा. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे.